अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरामध्ये बरकत येण्यासाठी, आयुष्यामध्ये भरपूर पैसा मिळवण्यासाठी किंवा जे काही पैशांचे मार्ग बंद झालेले आहेत हे सगळे मार्ग खुले होण्यासाठी आणि चहूबाजूनी पैशांचा आपल्या घरामध्ये ओघ वाढण्यासाठी एक विशेष उपाय सांगणार आहे। बघा, तसं बघितलं तर आपण दररोज आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो, दररोज आपण दिव्याचे असंख्य उपाय बघत असतो। यातील एक विशेष उपाय, दिवा लावत असताना करावायचा एक विशेष उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, रोज तुम्ही जो दिवा लावता त्या दिव्याच्या खाली तुम्हाला ह्या काही वस्तू ठेवायच्या आहेत, ज्या वस्तू ठेवल्याने किंवा हा एक उपाय केल्याने तुमच्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होईल। माता लक्ष्मी तुमच्या घराकडे कायम प्रसन्न राहील आणि या काळात तुमच्या घरामध्ये आलेली जी माता लक्ष्मी आहे ती आयुष्यभर स्थिर राहील। बघा, नुसता पैसा येऊन चालत नाही किंवा नुसती माता लक्ष्मी प्रसन्न असूनही चालत नाही, तर ती स्थिर असणं खूप महत्त्वाचं आहे। लक्ष्मी ही खूप चंचल असते आणि जेव्हा आपण तिचे काही विशेष उपाय करतो तेव्हाच ती आपल्या घरामध्ये स्थिर असते। त्यामुळे जेवढे तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय आणि सेवा करता त्यासोबत ती स्थिर होण्यासाठी आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्या असतात। त्यातील एक विशेष उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे। ज्यांच्याही आयुष्यातून दारिद्र्य कमी होत नाहीये, गरिबी हटत नाहीये, काही केल्या खूप मेहनत आणि कष्ट केलं तरी नशिबाची साथ मिळत नाहीये, प्रगतीचे मार्ग खुलेच होत नाहीयेत, तर आम्ही खूप प्रयत्न करतोय पण आमचे दिवसच बदलत नाहीयेत, त्या प्रत्येकाने आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि आजपासून या उपायाची सुरुवात आवर्जून करा। आज मंगळवार आहे, मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। तुम्ही मंगळवार असेल, शुक्रवार असेल, पौर्णिमा असेल, या तिघांपैकी कुठल्याही मितीपासून कुठल्याही तिथीपासून तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता। ही सेवा किंवा हा जो उपाय आहे तो तुम्हाला सलग 21 दिवस करायचा आहे। 21 दिवस फक्त आपल्याला दिव्याच्या खाली या वस्तू ठेवायच्या आहेत। असंख्य पटीने लाभ होईल, पुन्हा एकदा सांगते, असंख्य पटीने लाभ होईल। 100% अनुभव सिद्ध असणारा उपाय आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, कुठल्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा कुठल्याही पौर्णिमेपासून या उपायाची आपल्याला सुरुवात करायची आहे। आता आपण जो रेग्युलर देवांच्या समोर दिवा लावतो, ताई तोच दिवा ठेवायचा का दुसरा लावायचा? तर तुम्ही रेग्युलर जो दिवा लावता त्याच दिव्याखाली हा उपाय केला तरीही चालेल, वेगळा दिवा लावण्याची काहीही गरज नाही, कारण हा जो उपाय आहे हा देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल त्याच्याच समोर आपल्याला करायचा आहे। यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे, ठीक आहे। आपल्या घरामध्ये जो कुठलाही दिवा असेल, पंचधातूचा असेल, तांब्याचा असेल, चांदीचा असेल किंवा मग मातीची पंटी असेल, जो कुठला दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकता। फक्त हा दिवा स्वच्छ सुंदर असावा, व्यवस्थित घासलेला पुसलेला असावा। दिव्यामध्ये शक्यतो 99% सांगेल की तुपच घाला, पण ज्यांच्याकडे नसेलच तूप तर त्यांनी मग तेल घातलं तरी चालेल। तेल जरी घालाल तर ते तिळीचं तेल घाला, ठीक आहे। तेल घालायचं आहे, 2 वातींची पिळून आपल्याला एक वात या दिव्यामध्ये घालायची आहे। असा दिवा अगोदर तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची, अगदी एवढ्या आकाराची असेल इतकी एक प्लेट घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सप्तधान्य घालायचे। सप्तधान्य म्हणजे काय? ते सगळ्यात पहिली गोष्ट तांदूळ, त्याच्यानंतर गहू, तुमच्या घरामध्ये जर कुठले कडधान्य असतील तर ते घालू शकतात, डाळ असेल, चणा डाळ असेल, मूग डाळ किंवा मसूर डाळ त्यातील एखादी डाळ, असे सगळे धने, असे सगळे धान्य मिळून तुम्हाला 7 धान्य, फक्त त्याच्यामध्ये धने, तांदूळ आणि गहू या 3 गोष्टी विशेष असल्या पाहिजेत। आणि त्याच्या पुढच्या ज्या 4 गोष्टी आहेत त्या कुठल्याही तुम्ही टाकू शकता, तीळ घेऊ शकता, डाळ घेऊ शकतात, असे 7 धान्य तुम्हाला पूर्ण करायचे आहेत। आता किती घ्यायचे तर तुम्ही 4-4 चिमूट घेतले तरी चालेल। 4 चिमूट म्हणजे काय, या एवढ्या चिमटीमध्ये मावेल एवढी एक चिमूट, पुन्हा एवढ्या याच्यात मावेल अशी दुसरी चिमूट, अशा तुम्हाला 4-4 चिमटी भरून तुम्हाला ते सर्व साहित्य जे आहे ते घ्यायचं आहे। अगदी जर बघायला गेलं तर इतकं घेतलं तरीही चालेल, म्हणजे ते साहित्य जे आहे ते इतक्या अंदाजे होईल, ठीक आहे।
हे सगळं साहित्य तुम्हाला त्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे, सप्तधान्य. त्याच्यावरती थोडंसं तुम्हाला अत्तर शिंपडायचं आहे. तुमच्या घरामध्ये जे कुठलं अत्तर असेल ते कुठलंही अत्तर तुम्ही घेतलं तरी चालेल. हिना असेल, गुलाब असेल, मोगरा, चमेली, ते अत्तर थोडंसं स्प्रेड करायचं आहे. आणि या अत्तराच्या वरती तुम्हाला हा जो तुम्ही दिवा घेतलेला आहे वात वगैरे घालून, तर तो दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे दिवा पेटवायचा आहे. ठीक आहे. दिवा प्रज्वलित झाला की त्यानंतर त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत. त्यानंतर या दिव्याला हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. ज्या इच्छेसाठी, ज्या गोष्टीसाठी तुम्ही ही सेवा करत आहात ती इच्छा व्यक्त करायची आहे. तुम्ही नोकरीसाठीही म्हणू शकतात, तुमचं घर होण्यासाठी म्हणू शकतात, घरामधील कोणाला व्यसन असेल ते सुटण्यासाठी करू शकतात, कुणाचं लग्न विवाह जमायचं असेल त्याच्यासाठी करू शकतात. जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 1 माळ तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. 1 वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे हे 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. इतक्या सगळ्या सेवा आपल्या करून झाल्या. अगदी जास्त काहीच वेळ नाही लागणार, फक्त 10 ते 15 मिनिटं तुम्हाला लागतील. हे सगळं करून झालं की त्यानंतर काय करायचं, तर एका छोट्याशा वाटीमध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. आपल्या घरात अख्खे असणारे जे व्यवस्थित असणारे तांदूळ असते ते घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडंसं तुम्हाला चंदनाची पावडर टाकायची आहे. चंदन पावडर नसेल, ओलं चंदन असेल तर ते टाका. ठीक आहे. आता असं सांगू नका की ताई आमच्याकडे चंदन पावडर किंवा चंदनच नाहीये. मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला सहज मिळेल, तिथून घेऊन या. फक्त चंदनामध्ये हे तांदूळ जे आहे ते मिक्स करायचे आहेत. त्यानंतर या 3 बोटांमध्ये ते तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या दिव्याच्या खाली जिथे सप्तधान्य आपण ठेवलेले आहेत त्या सप्तधान्यांमध्ये हे तांदूळ अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला श्री सुक्तमाचं पठण करायचं आहे. श्री सुक्त म्हणायचं, तांदूळ अर्पण करायचे, पुन्हा दुसरी ओवी म्हणायची, पुन्हा थोडे तांदूळ अर्पण करायचे. जसं आपण श्रीयंत्रावरती कसं कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने हे चंदनामध्ये मिक्स केलेले जे तांदूळ आहेत ते तुम्हाला त्या दिव्याच्या जवळ तुम्हाला अर्पण करायचे आणि संपूर्ण श्री सुक्तम जे आहे ते म्हणायचं आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर बघा, आता ही सेवा कधी करायची, तुम्ही सकाळ दुपार सायंकाळ कुठल्याही वेळी करू शकता, पण शक्यतो सकाळी करा किंवा सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान करा, कारण ती लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते. ठीक आहे. हे सर्व आपलं करून झालं की त्यानंतर आपली जी काही कामं असतील ते आपण करू शकतात. दुसऱ्या दिवशी, आता समजा आजपासून मी ही सेवा सुरुवात केली, दुसऱ्या दिवशी उद्या आहे समजा बुधवार, सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर दिव्याखाली ठेवलेले जे सप्तधान्य आणि जे अभिमंत्रित केलेले जे तांदूळ वगैरे आहेत हे सगळं तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा छोट्याशा मातीच्या पंटीमध्ये काढून घ्यायचे. त्याच्यातील थोडेसे धान्य तुम्हाला घरातील 4 कोपऱ्यांना फेकायचे, म्हणजे शिंपडायचे. घराच्या आतील जे 4 कोपरे आहेत त्यांना शिंपडायचे. शिंपडत असताना पुन्हा एकदा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करत माता लक्ष्मीचा जो मंत्र येत असेल, ओम ह्रीं श्रीं ओम ह्रीं श्रीं नमः ओम ह्रीं श्रीं नमः, या मंत्राचा जो कुठला माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तो म्हणून मग तुम्हाला ते 4ही कोपऱ्यांना शिंपडायचं आहे. आणि राहिलेलं जे धान्य आहे त्याच्यावरती 2 ते 4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ते जाळायचं आहे. घरामध्ये संपूर्ण त्याचा धूर जो आहे तो पसरवायचा आहे. अगदी देवघरामध्येही त्याचा जो धूर आहे तो पसरवायचा आहे. ठीक आहे. हे करून झालं की त्यानंतर पुन्हा नव्याने सप्तधान्य घ्यायचे, 7 धान्य, पुन्हा त्याच्यावरती जसा सांगितलेला आहे सेम त्याच पद्धतीने दिवा घ्यायचा, तोच दिवा घ्यायचा, फक्त दिव्यातील वात जी आहे ती बदलायची आहे. दिव्यातील वात बदलायची, पुन्हा तूप तेल घालायचं, पुन्हा त्याच्यामध्ये लवंगा हळद घालायची आणि सांगितल्याप्रमाणे सेम पुन्हा सकाळीच दुसऱ्या दिवशी हा उपाय किंवा ही सेवा करायची. असं सलग 21 दिवस करायचं. 21 दिवस सलग नव्याने सप्तधान्य घ्यायचे, दुसऱ्या दिवशी ते धान्य जाळायचे, थोडेसे धान्य आपल्या घरातील 4ही कोपऱ्यांना शिंपडायचे. आता समजा तुम्ही कापराच्या वड्या त्याच्यावर ठेवल्या तर सगळंच धान्य जळेल असं नाही, थोडंसं अर्धवट शिल्लक राहील. जे अर्धवट शिल्लक राहील आणि जी पण त्याची विभूती होईल, राख होईल, ती सगळी तुम्ही तुमच्या घराच्या समोर असलेल्या एखाद्या झाडाच्या खाली टाकून द्यायची आहे. तुळस सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता. सलग 21 दिवस हा उपाय करून 21व्या दिवशी तुम्हाला थांबायचं आहे. म्हणजे 21वा जो दिवस आहे तो शेवटचा. आता समजा मध्ये मासिक धर्म आला तर ते 4-5 दिवस तुम्हाला स्किप करायचं आहे. घरात दुसरं कोणी करणार असेल तर त्याच्याकडून करून घेतलं तरीही चालेल. बघा
अत्यंत प्रभावी असणारा हा उपाय आहे, जो लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष महत्त्वाचा आहे. आता धान्य म्हणजे काय, तर त्याला आपण खरं तर लक्ष्मीचं स्वरूप समजतो. धान्य म्हणजे धनधान्यांची आपण पूजा करत असतो बघा, दिवाळीमध्ये असेल किंवा बऱ्याच वेळा आपण धनधान्यांची लक्ष्मी स्वरूप समजून पूजा करतो. जेव्हा तुम्ही हा उपाय मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेला कराल, म्हणजे लक्ष्मीच्याच वेळ जेव्हा तुम्ही या उपायाची सुरुवात कराल, सप्तधान्य घाल, त्याच्यावरती हा दिवा प्रज्वलित कराल, खरं तर त्याच क्षणात माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात होईल. रात्रभर अभिमंत्रित केलेले धान्य आणि त्याच्यावरती अर्पण केलेले अक्षता, जेव्हा आपण श्री सूक्त म्हणून जे अक्षता अर्पण तिथे करू, चंदन आणि अक्षता, तेव्हा लक्षात घ्या माता लक्ष्मी जी आहे ती तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि त्यावेळेस आलेली माता लक्ष्मी जी आहे ती तुमच्या घरामध्ये स्थिर होईल. त्यावेळेस तुम्ही जी इच्छा तिच्याकडे व्यक्त करत असाल ती इच्छाही तिच्याकडे पोहोचली जाईल आणि जेव्हा तिच्याकडे तुमची इच्छा पोहोचली जाईल तेव्हा नक्कीच तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी जेव्हा या अभिमंत्रित केलेल्या वस्तू तुम्ही जाळाल, घरामध्ये जेव्हा त्याचा धूर कराल, त्या धुराने, त्या वासाने भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची पुन्हा एकदा तुमच्या घरामध्ये अखंड कृपा प्राप्त होईल. त्याच्या वासानेच, त्याच्या धुरानेच तुमच्या घरातील अवलक्ष्मी, दारिद्र्य, नकारात्मकता, वाईट शक्ती ह्या सगळ्या गोष्टींचा नाश होऊन लक्ष्मी तुमच्या घराकडे जी आहे ती खेचली जाईल. असं तुम्ही जर सलग 21 दिवस करत गेलात तर 21 दिवसांमध्ये लक्ष्मी प्राप्तीचा ओघ तुमच्या घराकडे वाढायला लागेल, ज्यामुळे अडलेली जी कामं आहेत ती मार्गी लागतील, अडथळे जे होते ते कुठेतरी कमी होतील आणि तुमच्या घरात अखंड माता लक्ष्मीची कृपा प्राप्त राहील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, मात्र लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खास उपाय आहे. प्रत्येकाला सांगेल की ज्यांच्याही आयुष्यात खूपच अडचणी आहेत, अडथळे खूप आहेत, दारिद्र्य खूप आहे, गरिबी खूप आहे, त्यांनी हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.